माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आपण सविस्तर जाणून घेऊया. करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा येत्या 31 जुलै रोजी वाढदिवस होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय मामा शिंदे गटाच्या वतीने करमाळा शहरातील कमला भवानी मंदिर येथे जी मूकबधिर शाळा आहे त्या शाळेला खाऊ वाटपाचं, त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यातील कोर्टी या ठिकाणी जी मूकबधिर शाळा आहे त्या शाळेवरती देखील तेथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि याच्यानंतर पुढचा कार्यक्रम हा मामाशी चर्चा करून नोकरी मिळावा हा मामाच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच घेण्याचा देखील माझा त्या ठिकाणी मानस आहे आणि तो पण घेण्याचं आमचं त्या ठिकाणी नियोजन सध्या तर चालू आहे. मामाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशिक्षित बेरोजगार तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावं ह्या दृष्टीने आम्ही नोकरी महोत्सव देखील त्या ठिकाणी नोकरी मेळावा देखील त्या ठिकाणी घेणार आहोत. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भरतभाऊ अवतडे आहेत. नेमका हा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विचारात घेऊन आयोजित केला आहे का तुमचा व्यक्तिगत असाच काही विषय नाही. सगळ्यांचा शेवटी नेता आमचा संजय मामा माजी आमदार संजय मामा शिंदेच आहेत. आमच्या सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते हे मामा आहेत. त्यामुळे मामाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो आम्ही करत आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वेगळं असण्याचं काही कारण नाही. आणि शेवटी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळी एकत्र काम करत असल्यामुळे आमच्यामध्ये कुठलं मनभेद असलं काही असण्याचं काहीच कारण येत नाही ना. सगळी एकत्र काम करतोय, आमचा सगळ्याचा नेता एक आहे, सगळे विषय. त्यामुळे वेगळं काही नाही. पक्षाच्या लेवल आणि मामाच्या गटाच्या लेवलच्या खाली आणि मामाच्या नेतृत्वाखाली सध्या पद आपल्यावर कोणतं आहे? सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हटलं तरी चालेल किंवा सामान्य कार्यकर्ता किंवा पक्षाचा मी अजून पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच एक माजी तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतोय आणि संजय मामासोबत मामाच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काम करतोय. कुठंतरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पाठीमागच्या निवड झाल्या. आता आपल्या कुठं पद पाहिजे होते किंवा पक्षाने नाराज आहे का आपल्याकडे? पदाच्या बाबतीमध्ये मी कुठलीही वरिष्ठाकडे मागणी केलेली नाही किंवा मला आता पदाची देखील त्या ठिकाणी अपेक्षा नाही आहे. पद मागणाऱ्यापेक्षा पद देणार आपल्याला व्हायचं आहे. त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला जे का मामासोबत काम करतात, जे चांगल्या पद्धतीने योगदान देतात अशा लोकांना त्या ठिकाणी आपण आता संधी दिली पाहिजे. त्या गुळाच्या ढेपेला मुळा चिटकून बसल्यासारखं एकाच माणसाने त्या पदाला किती वेळा चिटकून बसायचं झालं. केलं तालुका अध्यक्ष पदावरती काम ज्यावेळेस 2019ला संजय मामा अपक्ष त्यावेळेस सफरचंद मामाचं चिन्ह होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा देत असताना महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, त्या ठिकाणी सभा झाली. त्याच ठिकाणी आम्ही मामाला राष्ट्रवादीच्या वतीने पाठिंबा दिला. त्यावेळेस तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना पक्षाला एक आमदार दिला. 5 वर्ष आपण तालुका अध्यक्षावरती काम केलं. आता सांगितल्याप्रमाणे किती दिवस आणि नवीन संधी दिली पाहिजे ना. आपण पुढे गेलं पाहिजे. एकाच वर्गात कवर बसायचं.